अनेक मुद्दे स्पष्ट होतील। निवेदनात नेमकं काय म्हटलंय ते देखील आपल्या हाती आलेलं आहे, ते देखील आपण पाहणार आहोत। निवेदनात नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहतोय। निवडणूक आयोगाच्या कारभारावर अधिक पारदर्शकता आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासंदर्भात निवेदन देण्यात येत आहे। यामध्ये लिहिलेलं आहे, येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होणार आहेत, पण 2024 मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्ष आणि सामान्य माणसांच्या मनात खूप शंका आहेत। निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं आम्ही सगळेच मानतो। सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे पाहिल्यावर खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का, शंका उत्पन्न होते। असो, निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं आम्ही मानतो। त्यामुळे राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत, त्यावर काही ठोस कृती देखील आहे। मुद्दा क्रमांक 1, 2024 मध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। या दोनही निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि नावं वगळली गेली, पण जी नावं वगळली ती यादी किंवा त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदारांना या ठिकाणी बघायला मिळत नाही। एखाद्या व्यक्तीचं नाव का गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? त्यामुळे निवडणूक आयोगानं जी नावं वगळलेली आहेत त्याचा पूर्ण तपशील आणि ती नावं त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीच पाहिजेत, कारण तो मतदाराचा अधिकार आहे। मुद्दा क्रमांक 2, महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 ला झाल्या आणि त्या दरम्यानची मतदार यादी 30 तारखेला प्रसिद्ध झाली। मात्र त्यानंतर ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 या दरम्यान यादीत जी नावं समाविष्ट झाली ती नावं नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही? मतदार यादीवर अभ्यास करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा भाग आहे, पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सामान्य माणसाला सुद्धा मतदार यादी का पाहायला मिळत नाही? ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कोणाचा तरी दबाव आहे, असं काही असल्यास स्पष्ट करावं असं या ठिकाणी शिष्टमंडळाकडून सांगण्यात येत आहे, विचारणा केली जाते। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, यातली दृश्य आपण काही पाहतोय। शिष्टमंडळ जे पोहोचलेलं आहे चोकलिंगम यांच्याशी चर्चा करताय, त्या ठिकाणी आपण पाहतोय चोकलिंगम यांच्या उजव्या हाताला अर्थात राज ठाकरे, डाव्या हाताला शरद पवार, उद्धव ठाकरे, वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही वरिष्ठ पदाधिकारी नेते, ठाकरेंच्या शिवसेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारी नेते त्या ठिकाणी उपस्थित आणि या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। साधारणतः 12:38 विरोधी पक्षाचं आणि मनसेचं हे सगळं शिष्टमंडळ चोकलिंगम यांच्या भेटीकरता पोहोचलं आणि हे निवेदन देण्यात आलेलं आहे। चोकलिंगम यांना एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या निवेदनात काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभाराबद्दल संपूर्ण देशपातळीवर शंका आहे। निवडणूक आयोगानं जर स्वायत्ता दाखवली नाही तर कोण दाखवणार? त्यामुळे निवडणूक आयोगानं आता तरी कुणाच्या तरी दबावाच्या बाहेर येऊन भेदभाव न करता आम्ही उपस्थित केलेल्या मागण्या आणि त्यावरचे उपाय यावर कार्यवाही करावी। या मागण्या किंवा उपाय या फक्त
राजकीय पक्षांच्या आहेत असं नाही, तर एकूणच सामान्य माणसांच्या मनातील प्रश्न आहेत याचं संपूर्ण भान महाराष्ट्र निवडणूक आयोग ठेवेल अशी आशा व्यक्त करतो। तुमच्याकडून सर्व प्रश्नांची निश्चित कार्यवाही अपेक्षा आहे, कार्यवाहीची अपेक्षा आहे। कळावे आपले नम्र आणि त्यात नावं कोणाकोणाची आहेत तर शरद पवार अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, राज ठाकरे अध्यक्ष मनसे, जयंत पाटील सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष, अजित नवले सरचिटणीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, सुभाष लांडे सरचिटणीस भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि रईस शेख समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांची देखील या ठिकाणी स्वाक्षरी। हे शिष्टमंडळ आता आपलं निवेदन चोकलिंगम यांना सादर करत असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य। आणि यानंतर तिथं वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी पत्रकार परिषदेला सुद्धा सुरुवात होईल, ज्यावर स्वतः खासदार संजय राऊत आणि बाळा नांदगावकर लक्ष ठेवून आहेत। अगदी थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होईल। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार वरिष्ठ नेते आहेत या शिष्टमंडळातले, पण या ठिकाणी स्वतः शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना हे शिष्टमंडळ याचं निवेदन सादर करताना दिलेले सादर करण्यासाठी दिलेले आहे। दोन ठिकाणी मतदारांचं नाव राज ठाकरे म्हणतायत। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे असं देखील राज ठाकरे यांचं वक्तव्य आहे। विरोधकांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला आहे, तर ही भेट होत असताना शरद पवार यांनी या भेटीचं नेतृत्व आपण म्हणूया लीड करणं असू दे या भेटीला किंवा या शिष्टमंडळाला, त्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे, यांना दिलेली आहे। शरद पवार वरिष्ठ नेते असताना देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। दोन ठिकाणी मतदारांना घोळ झालेला आहे। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवलं जात आहे, हा मुद्दा देखील राज ठाकरे यांनी या भेटी दरम्यान उपस्थित केलेला आहे। विरोधकांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला पोहोचलेलं असताना अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। शिष्टमंडळ जेव्हा पोहोचलं, निवेदन जेव्हा सादर केलं, त्या निवेदनावर स्वाक्षरी देखील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।